हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 24 एप्रिलचा तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू। कालच्या भागात आपण बघितलं अजितने मीराला मारायला एक गुंडाला पाठवलं असतं, तेव्हा तो गुंड चाकू काढतो मीराला मारणार, तेवढ्यात मध्ये अथर्व येऊन उभा राहतो। पण अथर्वचं त्या गुंडाकडे लक्ष नसतं। अथर्व मीराला पाठीमागून बघत असतो की मीरा काय करते। तेव्हा अजित त्या गुंडाला खुणवतो की निघ तिथून, आणि अजित बोलतो की अथर्व कसा काय आला इथे। तेव्हा अजित बोलतो आज वाचलीस तू मीरा, नेक्स्ट डे तुला सोडणार नाही। तेव्हा अथर्व मीराला बोलतो तू, तेव्हा मीरा पाठीमागे बघते, तेव्हा ती बोलते तुम्ही। तेव्हा अथर्व बोलतो इथे काय करतेस। तेव्हा वेदाही बघत असते आणि वेदाजवळ अंबिकाही बसलेलीच असते। तेव्हा वेदा अथर्वला बघते आणि ताटामध्ये जी भजी असते ती घेऊन पटकन झाडामागे जाऊन लपते। तेव्हा अंबिका तिला आवाज देत असते वेदा वेदा। ते इकडे मीरा अथर्वला विचारत असते तुम्ही काय करताय इथे। तेव्हा अथर्व मीराला बोलतो आधी मी विचारले। तेव्हा मीरा बोलते मग आधी तुम्हीच सांगा ना। तेव्हा अंबिका वेदामागे पळते आणि बोलते वेदा काय झालं, कोण दिसले तुला तिकडे। तेव्हा अंबिकाला अथर्व दिसतो। तेव्हा अंबिका पटकन वेदाकडे पळणार, तेव्हा बोलते नाही इकडे वेदा आहे, कारण की अंबिकाला मीरापासून लपायचं असतं। इकडे अथर्व मीराला विचारत असतो की तू इकडे काय करतेस। तेव्हा अथर्व बोलतो तू इथे खाऊ गल्लीत काय करतेस। तेव्हा मीरा बोलते खाऊ गल्लीत खायला येतात ना, मी पण खायलाच आली। तेव्हा अथर्व बोलतो वाटलंच मला, तुला हे अनहायजेनिक खायला आवडतं म्हणून तू वेदाला खाऊ घालतेस, मुळात तुला हे बाहेरचं खायचं असतं। तेव्हा मीरा बोलते ओ मी काही रोज नाही खात, कधीतरीच खाते। तेव्हा अथर्व बोलतो खा ना, रोज खा, बर्फ खा, आईस्क्रीम खा, कुल्फी खायची, जे खायचं ते खा, आजारी पड हरकत नाही, पण वेदाला या सवयी लावू नकोस तू। तेव्हा अथर्व विचारतो तू एकटी तर आली नसशील ना, वेदा आली असेल ना सोबत। हो ना। तेव्हा मीरा बोलते हो। तेव्हा अथर्व बोलतो हो काय, कुठे वेदा। तेव्हा मीरा बोलते मी तिला इथे जवळच बसवून आली। तेव्हा अथर्व बोलतो तू वेदाला एकटीला सोडून आलीस इकडे। तेव्हा मीरा बोलते इथे जवळच बसवले मी तिला। तेव्हा अथर्व बोलतो कुठे। तेव्हा मीरा बोलते अहो हे काय। तेव्हा मीराही शॉक होते, वेदा तिथे नसते। तेव्हा मीरा बोलते इथेच तर बसवलं होतं। तेव्हा अथर्व बोलतो कुठे वेदा। तेव्हा मीरा बोलते कुठे वेदा। तेव्हा अथर्व बोलतो तेव्हा जोरात आवाज येतो वेदा। तेव्हा अथर्व बोलतो कुठे वेदा। तेव्हा मीरा बोलते अहो वेदाला मी इथेच बसवून गेली होती, हे खात होती वेदा। तेव्हा अथर्व बोलतो हे वेदा खात होती। तेव्हा मीरा बोलते कापूस पण खात होती ती। तेव्हा अथर्व बोलतो तू तिला कापूस खायला लावलास। हे अंबिका बघून हसत असते। तेव्हा मीरा बोलते कॅन्डी। तेव्हा अथर्व बोलतो कॅन्डी पण खात होती। तेव्हा मीरा बोलते नाही नाही ते बुड्डी के बाल। तेव्हा अथर्व बोलतो तुला किती वेळा सांगितले या गोष्टी तिला द्यायच्या नाहीत, अनहायजेनिक असतात, आणि मुळात लहान मुलीला असं एकटीला सोडतात का, तेही इतक्या गर्दीत, हॅव यू लॉस्ट युअर माइंड। तेव्हा मीरा बोलते माझ्यावर विश्वास ठेवा तिला मी। तेव्हा अथर्व बोलतो हां कसं ठेवू तुझ्यावर विश्वास। तेव्हा अथर्व वेदाला आवाज देतो, मीराही वेदाला आवाज देते। तेव्हा अथर्व त्या दुकानदाराला विचारतो ही माझ्या लहान मुलीला बघितलं का। तेवढ्यात मीराला वेदा दिसते, ती झाडामागून बाहेर येते। तेव्हा मीरा बोलते वेदाचे बाबा। तेव्हा अथर्व येतो, तेव्हा मीरा वेदाला दाखवते। तेव्हा वेदा तोंडात भजी टाकून, हातात भजी ठेवून अशी अथर्वच्या समोर येते। तेव्हा अथर्व बोलतो ए बाळा हे काय झालंस, हे काय खातीयस तू। अथर्व वेदाला बोलतो बाहेर काढ हे सर्व, हातपूस तुझे, तू ठीक आहेस ना बाळा। अथर्व वेदाला बोलतो तू लपली का होतीस बाळा। तेव्हा मीरा बोलते तुमची भीती आहे तिला, हे अंबिका बघून हसत असते। तेव्हा मीरा बोलते तिने कसा बकाना भरला होता बघितलं ना, तुम्ही काही खाऊ देत नाही ना, म्हणून तुमच्यापासून लपून खात होती ती। तेव्हा मीरा बोलते राग नका मानून घेऊ, पण तुम्ही जर ओरडला नाहीत ना तर ती असं नाही करणार, तिला ते हवं ते खाऊ द्या, मग ती का लपून खाईल ना तुमच्यापासनं। तेव्हा अथर्व बोलतो मी तिला काही ओरडतोय का उगाच बोलते तू। तेव्हा मीरा बोलते मग काय तुमच्या बोलण्याची वाट बघू का, आज नाही बोलणार पण उद्या बोलणारच की। तेव्हा अथर्व उठतो आणि बोलतो एक सेकंड, मी माझ्या वेदावर कधीच ओरडलं नाहीये। तेव्हा मीरा बोलते परवाच तर ओरडला। तेव्हा अथर्व बोलतो कधी, परवा बर्फ खाताना। तेव्हा अथर्व बोलतो एक सेकंड, ते ओरडलं नव्हतं मी तिच्यावर, ते तिला समजत होतं आणि तेही काळजीपोटी। तेव्हा अथर्व बोलतो तुला कळणार नाही, तू आत्ताच आली आमच्या आयुष्यात। तेव्हा मीरा बोलते हो मी आत्ताच आली, पण मला वेदाचं मन कळतं। तेव्हा अथर्व बोलतो एक सेकंड, तुला काय म्हणायचे, मला वेदाचं मन कळत नाही, तिला समजून घेऊ शकत नाही मी। तेव्हा मीरा बोलते समजून घेणं आणि मनातलं कळलं यात फरक आहे। तेव्हा अथर्व बोलतो ओ समजून घेणं आणि मनातलं कळणं यात काय फरक असतो सांग बरं। तेव्हा वेदा यांची भांडण बघत असते आणि गुपचूप जाऊन पुन्हा तिथे बसते आणि खायला बसते। तेव्हा मीरा बोलते मला समजून घेणं आणि मनातनं कळणं यात फरक माहिती आहे। तेव्हा अथर्व बोलतो हो कळतं ना तुला, मग तो राग का येतो ते सुद्धा समजून घे। आणि वेदा इकडे मस्त भजी खात असते, अंबिका हे बघून स्माईल करत असते। तेव्हा इकडे मीरा बोलत असते त्यासाठी ना बोलावं लागतं, का राग आला, कशामुळे राग आला हे समोरच्याला विचारावं लागतं, तेव्हा समोरचा बोलेल ना, त्यामुळे ना मी म्हणते तेच बरोबर आहे। वेदा खात असते तेव्हा मीरा वेदाकडे जाते, वेदा सावकाश खा आणि बिंदास खा। तेव्हा अथर्व बोलतो एक सेकंड काय बिंदास खा, हे सगळं ऑइली। तेव्हा मीरा बोलते आजच्या बच्चा पार्टीची पूर्ण जबाबदारी बाईसाहेबांनी मला दिली आहे, त्यामुळे ना तिला जे पाहिजे ना तेच मी करेन। तेव्हा अथर्व मीराला बोलतो बच्चा पार्टी हे तुला कसं माहीत। तेव्हा मीरा बोलते बच्चा पार्टी पाहिजे म्हणून वेदाने हट्टच धरला होता,
तेव्हा बाईसाहेब बोलल्या की अंबिकाताई आणि वेदा नेहमी बच्चा पार्टी करायच्या, तिथे तू तिला घेऊन जा. बाईसाहेब म्हणाल्या ना, म्हणून मी तिला इथे घेऊन आली होती, माझ्या मनाने नाही आणलं तिला मी. तेव्हा अथर्व बोलतो इन दॅट केस जे झालंय ते कमालच झालंय. तेव्हा अथर्व स्माईल करतो आणि थँक्यू बोलतो. मीराही स्माईल करते. तेव्हा अथर्व वेदाजवळ बसतो, स्माईल करतो आणि तिला खा म्हणून खुणवतो. तेव्हा वेदाही हसते आणि खायला लागते. तेव्हा मीरा बोलते, वेदा आज ना आपण घरी जेवायचंच नाही. तेव्हा मीरा बोलते, तुला अजून काही खायचं आहे का? चल बघूया आपण अजून इथे काय काय खायला येते. तेव्हा मीरा आणि वेदा निघून जाते. तेव्हा अथर्व परत बघतो कुठे गेल्या. तेव्हा मीरा आणि वेदा पाणीपुरीवाल्याकडे येतात. तेव्हा अथर्वही तिथे येतो आणि बोलतो, तुम्हाला जे खायचं आहे ना ते खा, पण एकदा या सॅनिटायझरने हात धुवून घ्या. तेव्हा अथर्व वेदाला सॅनिटायझर देतो. तेव्हा मीरा बोलते, एवढी काळजी, एक काम करा ना, पाणीपुरीमध्ये पण मिनरल वॉटर टाका ना. तेव्हा मीरा बोलते, भैया 2 पाणीपुरी मेरे लिए और बच्चे के लिए. तेव्हा अथर्व बोलतो, हे बघ मीरा, मी आता शांत बसलो ना, उगाच काही बोलत नाही म्हणून गैरफायदा घेऊ नको. तेव्हा पाणीपुरीवाला भैया बोलतो, पाणी कोणचा? तेव्हा मीरा बोलते, तिखट आहे तुमचा स्वभाव. तेव्हा अथर्व बोलतो, अच्छा. तेव्हा अथर्व बोलतो, तुला वाटतं तू खूप गोड आहेस? तेव्हा मीरा बोलते, हो, मी आणि वेदा आम्ही दोघंही गोड आहोत. तेव्हा मीरा बोलते, हो ना वेदा. तेव्हा वेदाही थम्स अप करते. तेव्हा अथर्व वेदाकडे बघतो आणि स्माईल करतो. अंबिकाही स्माईल करते. तेव्हा अथर्व बोलतो, ॲक्च्युली ते मिनरल वॉटरची कल्पना काही वाईट नाही. ते पाणी कसं असतं, कुठून आणतात, त्या पुऱ्या कोणत्या तेलात तळतात, काय हे माहीत नसतं ना. आपल्याला फक्त त्याची चव आवडते म्हणून आपण खात जातो आणि नंतर आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागतं. ॲक्च्युली मी यासाठीच वेदाला आणि अंबिकाला बच्चा पार्टीसाठी नाही म्हणायचो. तेव्हा मीरा बोलते, ऐका ना, आमची पार्टी आम्हा दोघींची, तेव्हा तर तुम्ही गेला तरी चालेल आता. तेव्हा अथर्व बोलतो, ठीक आहे, तुम्हाला जे खायचं आहे ते खा, मी अडवणार नाही. तेव्हा वेदा पाणीपुरी खाते आणि तिला खूप तिखट लागतं. तेव्हा मीरा बोलते, वेदा तिखट आहे? तेव्हा अथर्व बोलतो, काय तिखट आहे? पाणी दे पाणी. तेव्हा पाणीपुरीवाला त्याची बॉटल काढून देतो. तेव्हा अथर्व बोलतो, हे पाणी द्यायचं तिला? तेव्हा मीराला बोलतो, ते पाणी दे. तेव्हा अथर्व वेदाला पाणी पाजतो आणि बोलतो, काय दादा तुम्हाला कळत नाही का? तिखट पाणीपुरी कोणी द्यायला सांगितलं तुम्हाला? तेव्हा तो बोलतो, हमको क्या पता भैया, ये मैडम बोला तिखट तो हमने बनाया तिखट. तेव्हा मीरा बोलते, अरे भैया तुमको नहीं, वेदा के बाबा को बोला तिखट. तेव्हा पाणीपुरीवाला बोलतो, अरे गाड़ी हमारा है तो ये क्यों बनाएंगे तिखट? तेव्हा मीरा बोलते, अरे भैया तिखट, उनका स्वभाव तिखट आहे ऐसा बोला. तेव्हा अथर्व ती तिखट पाणीपुरी घेतो आणि मीराला बोलतो, तू खा. तेव्हा मीरा बोलते, नाही मी नाही खात तिखट. अंबिकाला खूप हसायला येत असतं. तेव्हा अथर्व बोलतो, ठीक आहे, डस्टबिन कुठे? तेव्हा मीरा बोलते, थांबा, अन्नाचा असा अपमान नाही करायचा. तेव्हा मीरा बोलते, अहो मुलांवर पण तसेच संस्कार होतील ना, तुम्हीच सांगा, वेदा काय शिकेल यातून? खावं तर लागेलच. तेव्हा अंबिकाही तिकडनं बोलत असते की अगदी बरोबर आहे मीरा तुझं, लहान मुलं मोठ्यांचंच अनुकरण करतात, करेक्ट आहे. तेव्हा अथर्व बोलतो, मी खायचं? तेव्हा मीरा बोलते, वेदा. तेव्हा अथर्व पाणीपुरी खायला लागतो. तेव्हा अंबिका बोलते, नाही मीरा थांबव त्यांना नाही झालं तिखट, त्यांना त्रास होतो. तेव्हा अथर्व पाणीपुरी इकडे तोंडात पण घालतो. तेव्हा अथर्वला खूप तिखट लागतं. तेव्हा अथर्व पटकन बॉटल काढून पाणी प्यायला लागतो. तेव्हा हे बघून वेदा खूप हसत असते. अंबिकालाही तिकडे हसायला येत असतं आणि मीराही खूप हसत असते. तेव्हा अथर्व वेदाला हसताना बघून बोलतो, अजून एक पाणीपुरी द्या तिखट. अजितही तिकडनं बघत असतो. तेव्हा अथर्व पुन्हा पाणीपुरी घेतो आणि पुन्हा खातो. त्याला पुन्हा खूप तिखट लागतो. तेव्हा मीरा बोलते, पाणी प्या ना. तेव्हा अथर्व पुन्हा त्या पाणीपुरीवाल्याला बोलतो की अजून एक द्या ना. तेव्हा अथर्वला खूप तिखट लागतं. तेव्हा मीरा बोलते, अहो पाणी तरी प्या थोडंसं. वेदा खूप हसत असते. इकडे अजित हे बघून व्हिडिओ काढत असतो. तेव्हा अथर्व पुन्हा तिखट पाणीपुरी मागतो आणि खातो. तेव्हा अथर्वला खूप तिखट लागतं, तरी तो बोलतो, अजून एक प्लेट द्या तिखट पाणीपुरी. तेव्हा अथर्व बोलतो, वेदा माझ्या हे तिखट पाणीपुरी खाण्याने जर तुझं हसू बघायला मिळत असेल तर मी कितीही तिखट पाणीपुरी खाऊ शकतो. इकडे दादासाहेब गाडीत असतात. तेव्हा त्यांची गाडी अचानक बंद पडते. तेव्हा ड्रायव्हर बोलतो की साहेब मला असं वाटतं की गाडीचं इंजिन बंद पडलं आहे. तेव्हा ड्रायव्हर गाडीचं इंजिन बघत असतो. दादासाहेब गाडीतनं बाहेर उतरतात आणि बोलतात की तू बघ, तोपर्यंत मी जरा पाय मोकळे करून येतो. दादासाहेब पाय मोकळे करायला फिरत असतात. तेव्हा तिथे शिवनाथ मंत्र जप करत असतो. तेव्हा दादासाहेब त्याच्याकडे बघतात. तेव्हा दादासाहेब बघून पुढे निघतात. तेवढ्यात शिवनाथ बोलतो की सज्जन माणूस, पण काही उपयोग नाही आहे सज्जनपणाचा. तेव्हा दादासाहेब बघून पुन्हा पुढे निघतात. तेवढ्यात शिवनाथ बोलतो, अपघात होणार दिसतंय मला. दोघांच्याही नशिबाचे फासे सारखेच पडतायत, घात करणार. तेव्हा शिवनाथ बोलतो, दुसरी बायको घात करणार. तेव्हा शिवनाथ पुन्हा बोलतो, दुसरी बायको घात करणार, तुझीही आणि तुझ्या मुलाचीही. तेवढ्यात दादासाहेब शिवनाथकडे जायला लागणार. तेवढा ड्रायव्हर येतो आणि बोलतो, साहेब गाडी सुरू झाली चला. तेव्हा दादासाहेब पुन्हा गाडीकडे जातात. तेव्हा शिवनाथ पुन्हा बोलतो, रात्र वैराची आहे, सावध राहा, अपघात होणार. तेव्हा दादासाहेब गाडीत विचार करत असतात, मनात बोलत असतात की आत्ता काय घडलं, मी जे ऐकले ते खरं आहे
काय म्हणत होता तो माणूस? त्या वेड्याला कसं कळलं माझं दुसरं लग्न झालं आहे? माझंच काय, अथर्वच्या माया अथर्वची दुसरी बायको म्हणून येणार आहे हे कसं माहिती त्याला? नाही नाही नाही, भोंदू असेल तो आणि असल्या लोकांचा सुळसुळाट झाला आहे एकदम. आधी माहिती काढायची आणि भूत भविष्य कळतं याचा आव्हानायचा. चेक फ्रॉड असणार तो. तेव्हा पुन्हा ड्रायव्हर गाडी थांबवतो. तेव्हा दादासाहेब बोलतात, सागर काय झालं, का गाडी थांबवली तू? तेव्हा ड्रायव्हर बोलतो, साहेब ते बघा गाड्या थांबल्या आहेत. तेव्हा तो बोलतो, थांबा मी बघून येतो म्हणून खाली उतरतो. तेव्हा ड्रायव्हर पुन्हा येतो आणि बोलतो, साहेब थोडक्यात वाचलो आपण. आत्ता आपल्याला गाडी जी ओव्हरटेक करून गेली ना तिच्यावरच नेमकं झाड पडलं. साहेब खूप भयानक अपघात झाला आहे. तेव्हा दादासाहेबांना शिवनाथ जे बोलतो ते आठवत असतं. तेव्हा दादासाहेब ड्रायव्हरला बोलतात, गाडी मागे फिरव. तेव्हा शिवनाथ जेवत असतो. दादासाहेब पुन्हा शिवनाथकडे येतात आणि बोलतात, बाबा तुम्ही कोण आहात? मगाशी मी इथून गेलो तेव्हा तुम्ही माझ्याविषयी काहीतरी बोलत होतात, याचा अर्थ सांगाल का मला? तेव्हा शिवनाथ बोलतो, अनिश्चित आहे सगळं. तेव्हा दादासाहेब बोलतात, काय अनिश्चित? मला नाही कळलं. तेव्हा शिवनाथ बोलतो, सांगता येत नाही आणि हसायला लागतो. कधी जिभेवर सरस्वती असेल, कधी चंडी, सांगता येत नाही. तेव्हा दादासाहेब बोलतात, तुम्हाला कसं माहिती मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न करतोय? बाबा मला माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. तेव्हा शिवनाथ बोलतो, घात होईल घात होईल. तेव्हा दादासाहेब बोलतात, कसला घात होणार आहे, कुणाला घात होणार आहे, मला नीट सांगाल का? तेव्हा दादासाहेब जायला लागतात. तेव्हा शिवनाथ बोलतात, थांब सज्जन माणसा थांब. देवाजीला सगळं लख्ख दिसत असतं, पण तू मी आपण सामान्य माणसं, आपल्याला फक्त जाणीव होते शक्तीची, दृष्ट शक्ती, सृष्ट शक्ती, भेद कळतो आपल्याला. पण आत्ता या क्षणी मी तुला फक्त एक गोष्ट सांगू शकतो, एक गोष्ट. तेव्हा दादासाहेब बोलतात, काय? तेव्हा शिवनाथ दादासाहेबांजवळ जातो आणि बोलतो, एक दृष्ट शक्ती तुझ्या मानगुटीवर बसलेली दिसते मला. तेव्हा शिवनाथ दादासाहेबांची चैन पकडतो. तेव्हा दादासाहेब पटकन त्याचा हात पकडतात. तेव्हा शिवनाथ बोलतो, घाबरू नकोस, चोर नाही आहे मी. तेव्हा शिवनाथ ती चैन हातात पकडून मंत्र बोलतो. तेव्हा शिवनाथ चैन सोडतो आणि फुंकर मारतो. तेव्हा दादासाहेबांच्या अंगातून काहीतरी बाहेर पडतं. तेव्हा शिवनाथ बोलतो, मोकळी झाली, मान मोकळी झाली तुझी. तेव्हा शिवनाथ बोलतो, जा घरी जा, आता कल्याण होईल तुझं. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.